खानाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा भंडारा जिल्हा आता दुसऱ्याही एका ओळखीने प्रसिद्ध आहे, ते म्हणजेच रेती। आणि भंडारा जिल्ह्यातील रेती ही खूप चांगल्या पद्धतीची असल्यामुळे या रेतीला संपूर्ण महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या राज्यात देखील मोठी मागणी आहे। परंतु आता ही रेती आतापर्यंत या रेतीची ट्रान्सपोर्ट ही ट्रॅक्टर किंवा एखाद्या टिप्परच्या माध्यमातून होत होती, त्यातही आता या भुरट्या रेती तस्करांनी नवीन प्रकार शोधून काढला आहे। आता या रेतीला इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात नेण्यासाठी असे मोठे ट्रान्सपोर्टिंगचे ट्रक वापरले जात आहेत। ज्या ट्रान्सपोर्टिंगच्या ट्रकमध्ये तुम्ही आतापर्यंत मोठे सामान आणि ट्रान्सपोर्टिंगचे पॅकेजेस नेले जात होते, त्यामध्ये आता हे ट्रान्सपोर्ट करणारे माल वाहतूक करणारे जे ट्रक आहेत यांच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी केली जात आहे। आणि या रेतीच्या काही ट्रक्सला भंडारा पोलीस स्टेशनच्या जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडण्यात आले आहे आणि हे ट्रक या पोलीस स्टेशनच्या समोर लावण्यात आले आहेत। हे सर्व ट्रक या रस्त्यांवर पोलीस स्टेशनच्या या रस्त्यावर लावण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जाणारी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जागा असताना सुद्धा हे ट्रक पोलीस स्टेशनच्या बाहेर लावण्यात आल्यामुळे या ट्रक्सला आता अडथळा निर्माण झाला आहे। तुम्ही यावेळी पाहू शकता, एकीकडे पोलिसांनी केलेली कारवाई ही जरी खूप चांगली असली, पण दुसरीकडे हे ट्रक अशा पद्धतीने रस्त्यावर लावून कुठंतरी या वाहतुकीला खोळंबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। यामुळे कुठलाही ॲक्सिडेंटचा प्रकार होऊ शकतो, याकडे स्वतः पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। 4 वाजताच्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की अशा ट्रकमधून अवैधरित्या कुठलीही रॉयल्टी नसताना वाळूची तस्करी होत आहे। त्यावरून आम्ही 2 पंचांसमक्ष आमचे PSI आणि पोलीस स्टाफ आणि PSI कांबळे यांना पेट्रोल पंपच्या बोगद्याच्या पुढे पाठवलं नॅशनल हायवे 53वर। त्या ठिकाणी त्यांनी 2 पंचांसमक्ष ह्या 4ही गाड्या अडवल्या। त्यापैकी 3 गाडीकडे कुठलीही रॉयल्टी नव्हती आणि एका गाडीकडे रॉयल्टी होती। तर ज्या 4थ्या गाडीकडे रॉयल्टी होती त्या रॉयल्टीची आपण चौकशी तपासणी करण्याकरिता RTO साहेब आणि तहसीलचे अधिकारी, महसूलचे अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे आणि 3 वाहनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। 3 आरोपींना सूचनापत्र दिले आणि त्यांचा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।